राम राम शेतकरी मित्रांनो मित्रांनो आपण पाहिलंच असेल की नाफेड व एनसीसीएफच्या कांदा खरेदी दरामध्ये वाढ ही झालेली आहे। आणि मित्रांनो आता नाफेड व एनसीसीएफ मार्फत जो कांदा खरेदी केला जाणार आहे तो कांदा फक्त ए ग्रेड दर्जाचा कांदा खरेदी केला जाणार आहे। दुय्यम दर्जाचा कांदा हा आता नाफेड व एनसीसीएफ खरेदी करणार नाही आणि या ए ग्रेड कांद्याचा खरेदी दर 2335 रुपये क्विंटलला दर हा आता निश्चित करण्यात आलेला आहे। आणि मित्रांनो आता नाफेड फक्त ए ग्रेड दर्जाचा कांदा खरेदी करणार, मग बाजारात नेमका याचा काय परिणाम आपल्याला दिसून येणार याविषयी कॉमेंट्स मध्ये बऱ्याच लोकांनी मला विचारणा केली। काल आपण जो व्हिडिओ टाकला होता त्यावरती, त्यामुळे हा व्हिडिओ मी सविस्तरपणे बनवत आहे की या नाफेडच्या कांदा खरेदी दर वाढवण्याच्या निर्णयामुळे कांदा बाजारामध्ये काय बदल हा होऊ शकतो। मित्रांनो अगदी थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण याची माहिती जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा आणि माझा बळीराजा जॉईंट प्लॅन 119 रुपये प्रति महिना आपण ठेवलेला आहे। माझा बळीराजा समर्थक म्हणून हा प्लॅन आहे, नक्की आपण या प्लॅनला जॉईन करा। तर मित्रांनो आता जसं की नाफेड व एनसीसीएफने कांदा दरामध्ये सुधारणा केली आणि त्यामध्ये त्यांनी अशी अट लावली की आता फक्त ए ग्रेड दर्जाचाच कांदा खरेदी केला जाणार आहे। तर मग आता ए ग्रेड दर्जाच्या कांद्याची मागणी साहजिकच आहे, थोडीशी मागणी ही वाढणार आहे आणि मग ती मागणी वाढल्यामुळे 1 नंबर प्रतीचा जो कांदा आहे त्या कांद्याच्या दरामध्ये आपल्याला थोडासा बदल नाशिक जिल्ह्यात तसेच आसपास थोडासा बदल हा नक्की बाजारामध्ये दिसू शकतो। 1 रुपयापर्यंत बदल हा बाजारात जाणवू शकतो। आणि जो काही आता दुय्यम दर्जाचा कांदा आहे तो कांदा मग त्याचे भाव कमी होणार का? तर मित्रांनो नाही। जरी मोठ्या कांद्याची मागणी नाफेडकडून असणार असली तरी जर मोठा कांदा नाफेड घेत असेल, त्याचा भाव सुधारला तर त्याच्या खालोखाल जे कांदा आहे त्याच्याही दरामध्ये आपल्याला काही बदल झालेला दिसून येणार नाही। त्यामुळे घाबरून जाण्याचं काही कारण नाही की आता नाफेड फक्त 1 नंबरचाच कांदा घेणार आणि मग आमचा जो 2 नंबर प्रतीचा कांदा आहे त्याचे बाजारभाव कमी होणार का? तर अजिबात नाही। आणि मित्रांनो आता आपण घाबरून जाण्याचं काही कारण नाही। बाजारामध्ये काही मोठा असा बदल सध्या होताना दिसून येत नाही। आता जसं की उत्तर भारतात श्रावणाची सुरुवात ही आता झालेली आहे, परंतु जास्त काही बदल श्रावणाचा बाजारावरती दिसून आला नाही। जर श्रावणाचा बदल बाजारावर दिसायचा असता तर 4-6 दिवस आधीच तो बदल बाजारात दिसून येत असतो, कारण त्यावेळेसच मागणी ही लगेच कमी होत असते। त्यामुळे आता आपण या नाफेड व एनसीसीएफचा जो निर्णय आहे की ए ग्रेड दर्जाचा कांदा ते घेणार आहे, तर मित्रांनो आपण हा कांदा ए ग्रेड दर्जाचा जरी नाफेड व एनसीसीएफला देणार असाल तर आपण डायरेक्ट खरेदी केंद्रावर तो द्या, जेणेकरून आपली फसवणूक वगैरे काही होणार नाही। आणि मित्रांनो जसं की मी आपल्याला सांगितलं की नंबर 1 प्रतीचा कांदा ए ग्रेड प्रतीचा कांदा नाफेडकडून खरेदी केला जाणार आहे, तर त्याच्या दरामध्ये आपल्याला बदल हा दिसू शकतो, परंतु त्या खालोखाल जो कांदा आहे त्याच्या दरामध्ये काही बदल हा होणार नाही, म्हणजे त्याचे भाव कमी वगैरे होणार नाही अशी परिस्थिती सध्या तरी या निर्णयावरून दिसून येत आहे। तर मित्रांनो जोडून राहा माझा बळीराजाला, असल्यास बाजारातील महत्त्वाच्या विषयावरती विश्लेषण आपण अगदी थोडक्यामध्ये आपल्या कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना हे देत असतो। तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।